कसं आहे पब्लिक, आज इथे आपल्याला बेलोरी पिपळगावून कुटार आणायचं होतं शेतामधून. तिकडले रस्ते तर खतरनाक आहे. हे आहे आपला शॉर्टकट रस्ता बेलोरीला जाण्याचा. बेलोरीमध्ये येतो, लगेच निघतो आपण पिपळगावला. पिपळगावमध्ये आपली गाडी अगोदरच येऊन बसली होती, कारण छोटा हाती आपण अगोदर पाठवला होता. छोटा हाती त्या वावरामध्ये काही गेला नाही, कारण रस्ता खतरनाक होती. पूर्ण माळ रानावून गाडी न्यायची होती. लगेच येतो आपण शेतामध्ये. रस्ता तर दाखवायची राहिली, जाताना दाखवतो मला. गाडी रिटर्नला लावून कुटार पूर्णपणे भरून घेतात. कुटार भरून ताडपत्री मारून घेतो. लगेच निघतो आपण समोर. गाडी दमादमानं नेत होतो आपण. इथं तर या रोडला गाडी यायचं काही चान्सच नव्हते. कशी बशी आपण गाडी टाकली. बेलोरीमध्ये काकाला सोडतो, येतो आपण किनोडमध्ये. किनोडमध्ये येऊन या पेट्रोल पंपला रस्ता तुम्हाला तर माहिती आहे कसा आहे खतरनाक. रिटर्न मध्ये गाडी लावून घेतो, कुटर खाली व्हायला चालू होते आपलं. लगेच निघतो आपण घराकडे. हे आहे आपलं गाव मित्रांनो, खरबी माझं गाव आहे. खरबीला राहतो मी. पिक्चर चालू होते 9ला, पिक्चर चालू होते 12 वाजता वापस येत होते. असं 100ची किती द्यायची वापस सांग? 200 नाही भेट. 150 किती देऊ? 200 उद्या 500 वापस घे. ओमशू पिक्चरला येतो म्हणलं. ओमशूच्या आईनं काय त्याला येऊ दिलेलं नाही. मग आपण सूरज आणि मी दोघ जण निघतो आपण पिक्चर बघायला. हे आहे आपलं खरबी रोडवर डॅमचं काम चालू आहे मित्रांनो. खतरनाक रात्रंदिवस काम चालू आहे. सूरज आणि मी निघतो पिक्चरला. येतो आपण किनोडमध्ये. किनोडमध्ये आल्यानंतर पत्ता लागते की टॉकीज तर बंदच आहे, कारण टॉकीजवाल्या ओनरची तब्येत काय बरोबर नाही. मग किनोडमध्ये आपण चाय घेतो मस्तपैकी. चाय घेऊन लगेच येतो आपण भाषाकडे. भाषानं बोलवलं होतं, भाषाकडलं थोडं बहुत राहिलेलं काम करून घेतो. कसा वाटला ब्लॉग?